2026 हे वर्ष क्रीडा क्षेत्रासाठी अत्यंत गजबजलेलं ठरणार आहे। यामुळे या संपूर्ण वर्षात क्रीडा प्रेमींसाठी मोठी पर्वणी राहील। महिला आणि पुरुष क्रिकेट विश्वचषकासह फिफा पुरुष फुटबॉल विश्वचषकही याच वर्षी रंगेल। विशेष म्हणजे महिला T20 क्रिकेट विश्वचषक आणि पुरुष फुटबॉल विश्वचषक या दोनही स्पर्धांची सुरुवात एकाच वेळी होणार आहे। याशिवाय यंदा राष्ट्रकुल क्रीडा आणि आशियाई क्रीडा स्पर्धा देखील होणार आहेत। त्यामुळे या धमाकेदार स्पोर्ट्स कार्निवलसाठी सज्ज रहा। दोन 2026 वर्षात क्रीडा प्रेमींसाठी मोठी पर्वणी। 2026 वर्षात होणार स्पोर्ट्स कार्निवल। महिला आणि पुरुष क्रिकेट विश्वचषक होणार। फिफा पुरुष फुटबॉल विश्वचषकही या वर्षी रंगणार। विश्वचषक कोणत्याही देशात झाला तरी तो जगभरातील क्रीडा प्रेमींसाठी पर्वणी असतो। 2026 मध्ये महिला आणि पुरुष क्रिकेट विश्वचषकासह फिफा पुरुष फुटबॉल विश्वचषकही रंगणार आहे। दोन्ही खेळांच्या जगभरातील क्रीडा प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे। सरत्या वर्षात भारतीय महिलांनी विश्वचषकावर आपलं नाव कोरलं असल्याने आगामी दोन्ही विश्वचषकावर भारतीयांची नजर असणार आहे। सरतं वर्ष भारतीयांसाठी आनंदाचं गेलं आहे। सरकारने सरत्या वर्षात क्रीडा क्षेत्रासाठी भरीव निधी देत नव्या योजना आणल्या आहेत। त्याचा फायदा खेळाडूंसाठी होणार आहे। भारत आता प्रत्येक क्रीडा क्षेत्रात आगेकूच करत असून भविष्यात क्रीडा क्षेत्रावर भारताचं नक्कीच अधिराज्य असेल। 2026 मध्ये क्रीडा प्रेमींसाठी काय पर्वणी आहे ते पाहूया। महिला प्रीमियर लीग 9 जानेवारी ते 5 फेब्रुवारी नवी मुंबई आणि वडोदरा येथे। हिवाळी ऑलिम्पिक 6 ते 22 फेब्रुवारी इटलीमध्ये। ICC पुरुष T20 विश्वचषक 7 फेब्रुवारी ते 8 मार्च भारत आणि श्रीलंकातील लढत। जागतिक ॲथलेटिक्स इंडोर अजिंक्यपद 22 मार्च पोलंड येथे। IPL 26 मार्च ते 31 मे। जागतिक सांघिक टेबल टेनिस अजिंक्यपद 28 एप्रिल ते 10 मे लंडन येथे। फिफा फुटबॉल विश्वचषक 11 जून ते 19 जुलै कॅनडा, अमेरिका आणि मेक्सिको येथे। ICC महिला T20 विश्वचषक 12 जून ते 5 जुलै इंग्लंडमध्ये। राष्ट्रकुल स्पर्धा 23 जुलै ते 2 ऑगस्ट स्कॉटलंडमध्ये। बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद 17 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर नवी दिल्ली येथे। FIHचा पुरुष आणि महिला हॉकी विश्वचषक 14 ते 30 ऑगस्ट बेल्जियम आणि नेदरलँड्स येथे। जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद 11 ते 13 सप्टेंबर हंगेरी येथे। आशियाई क्रीडा स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर जपान येथे। ऑस्ट्रेलिया ओपन ग्रँड स्लॅम 12 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान। फ्रेंच ओपन 24 मे ते 7 जून दरम्यान। विम्बल्डन 29 जून ते 12 जुलै आणि अमेरिकन ओपन 23 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर पर्यंत। जगभरात होणाऱ्या या क्रीडा स्पर्धांमुळे क्रीडा प्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता असते। या संपूर्ण वर्षात विशेष स्पर्धा होणार आहेत, याचा अत्यानंद क्रीडा प्रेमींसाठी नक्कीच आहे। हे नववर्ष भारतीय खेळाडूंसाठी खूप चांगलं जावो। या वर्षात भारतीय खेळाडूंकडून विविध स्पर्धांमध्ये जागतिक विक्रमांची नोंद व्हावी अशी तमाम भारतीयांची अपेक्षा आहे। विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी लोकशाही मराठीकडून खूप साऱ्या शुभेच्छा। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।